नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण अधिक मासात पाळायचे काही नियम आहेत ते बघणार आहोत. हिंदू पंचांगानुसार 2026 अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास असणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासामध्ये केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यामध्ये सूर्यसंक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड मास म्हणून मानला जातो. या महिन्यामध्ये कोणतंही मंगल कार्य केलं जात नाही. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असं म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. ह्या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं. हा भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेचा तुमच्या जीवनावर प्रवाह टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी ह्या महिन्यामध्ये काही नियमांचं पालन केलं पाहिजे. ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात. अधिक महिना या पवित्र महिन्यामध्ये भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष असं महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यामुळे मानसिक शांती आणि पुण्य यांचा अत्यंत लाभ होतो. श्री हरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावं. म्हणजेच काय तर बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून झोपणं असो किंवा रात्री झोपणं असो, बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही. अधिक मासामध्ये दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचं दान करणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. त्यासाठी या महिन्यामध्ये आवर्जून दान केलंच पाहिजे. अधिक महिन्यामध्ये दानधर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. विशेषतः अनंताचं दान, दीपदान आणि कासेच्या भांड्यामध्ये मालपुआ दान करणं हे देखील अत्यंत शुभ आहे. अधिक मासात अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी, फळं असतील तर 33 संख्येमध्ये सत्पात्र दान म्हणजे पात्रासह दान करायचं आहे. आता जावायला दान देणं हे वेगळं. हे जे दान आहे हे आपण एखाद्या मंदिरात गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. अधिक मासामध्ये एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. ह्या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. एखादं जोडपं भोजन म्हणजे जोडप्याला जेवायला बोलवायचं. संपूर्ण अधिक मास दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं किंवा याऐवजी तुम्ही एखादी सवाष्ण स्त्री देखील बोलवू शकता आणि तिला देखील जेवू घालू शकता. ह्याचप्रमाणे अधिक महिन्यात आवळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू नाही शकत. मग काय करायचं? अधिक मास सुरू होण्याच्या आधी पूजा साहित्याच्या दुकानातून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर नदीचं पाणी असेल तर नदीचं पाणी घरी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. अधिक मासात धर्मभोजन व्रत देखील करू शकता. म्हणजेच एक दिवस जेवण करायचं आणि एक दिवस उपवास करायचा. हे व्रत देखील तुम्ही पण करू शकता. आपण दुसऱ्या पद्धतीने धरणं पाळणं देखील करू शकतो. म्हणजे दिवसातून फक्त एकदा जेवण करायचं, ज्याला आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं त्याला नक्त असं म्हटलं जातं. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो, म्हणून या महिन्यामध्ये काहीजण आवळ्याच्या झाडाखाली आपल्या धार्मिक अनुष्ठान जपजापेसुद्धा आवर्जून करतात. तर काहीजण या आवळ्याला मध्ये होल करून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सुद्धा खूप पुण्यकारक समजलं जातं. ह्या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतंसुद्धा आहेत, जसं की आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. त्यामध्ये हळदी कुंकू, स्वस्तिकचं व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपद्य व्रत केलं जातं. अधिक महिन्यामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादा सवाष्ण बोलून तिची ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला बोलून तिला जर आवडत असेल तर चहा किंवा दूध दिलं जातं किंवा सकाळचा किंवा संध्याकाळचा चहा किंवा दूध. तर ही काही व्रते आणि दान आहेत जी आपण अधिक मासामध्ये करू शकता. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटलं जातं. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात इथं भेट देणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्ही जर जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा.
गंगा किंवा इतर नद्यामध्ये स्नान करणं, मंदिरात सेवा करणं हे देखील खूप शुभ मानलं जातं. या अधिक मासात आपल्या देवघरातील शाळीग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शाळीग्राम नसेल तर भगवान विष्णूचा फोटो समोर दिवा लावा. या शुभ प्रकारामुळे मागील सर्व जन्मातील पापांचं शालन होतं आणि आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचं जीवन लाभतं. या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचं पठण करणं अत्यंत फलदायी ठरतं. ते शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण करावे. दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायाचे त्याच्या अर्थासह पठण करावं. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. विष्णू सहस्त्रनाम तर आवर्जून पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचा देखील पाठ करू शकता. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौंजीबंधन, बारसं मुंडन यासारखी शुभ आणि मंगलमय कार्य केली जात नाही. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित असं फळ मिळत नाही. ह्या महिन्यामध्ये केस कापणे किंवा नख कापणे कटाक्षाने टाळावे. अधिक महिन्यात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ, कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याच्या किंवा चांदीचा दिवा, ताट तसेच नवीन कपडे आहेर वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. ह्या महिन्यालाच आपण धोंड्याचं जेवण असं देखील म्हणतो. अधिक महिन्यात आवळा आणि तिळाचं उठणं संपूर्ण महिन्याभर अंगाला लावून आंघोळ केली तर महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो. म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अनुष्ठान जपजाप्य करू शकतात. काही जण आवळ्याला मध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा मंदिरात जाऊन लावतात. हे सुद्धा खूप पुण्यकारक समजलं जातं. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे. हे दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य असं दिलं जातं. अनारसे यासारख्या पदार्थांचे 33 या प्रमाणामध्ये दान केले जाते. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी कराव्यात. तसेच इच्छाशक्ती आणि आपली आर्थिकता याप्रमाणे तुम्ही दान करू शकता. अधिक मासामध्ये जावाई, गाय, देवता, गंगेला अधिकच महात्म्य आहे. अधिक महात्म्याचं वाचन, मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 मेहुणांचे जेवण, विष्णुयाग या सर्व गोष्टी या महिन्यामध्ये आवर्जून कराव्यात. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानालाही या महिन्यामध्ये अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या जावयाला अधिक मासामध्ये घरी बोलवतात. त्यांच्यासाठी छान 33 अनारसे, 33 बत्तासे आणि त्यासोबत एक चांदीचं निरंजन जावया दिले जाते आणि जावयाचे औक्षण करतात. हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावनेनं धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे. यामुळे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांचं प्रायश्चित्त होऊन यातून मुक्त होऊन पुण्य कमवण्याचा राजमार्ग या अधिक महिन्यात आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची ही सर्वात मोठी पर्वणी आहे. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो. त्याला अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. तसेच हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे वरील नियमांचं पालन आवश्यक करावं. यामुळे भगवान विष्णूची विशेष कृपा आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. या माहितीच्या आधारे मी ही सगळे नियम तुम्हाला सांगितलेले आहेत. अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.